आज 2 ऑगस्ट 2025 रोजी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देगाव येथील PM श्री जिल्हा परिषद मुलींची शाळा येथे अनाथ, गरीब, गरजू, होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य, वही, पॅड, कंपास, बॅग इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले। आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनंत तालीकोटी, संचालक देवीदास चेळेकर, योगेश कुंदूर, प्रसिद्धी प्रमुख सुहास चंचुरे, मुख्याध्यापक प्रशांत लंबे, सिद्धू बेउरे, जयश्री मलंगे पाटील यांच्या उपस्थित प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले। आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने देगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलींच्या शाळेमध्ये आज आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य त्या मुलींना भेट म्हणून देण्यात आले। मुलींच्या ह्या शाळेत आम्हाला साहित्य देताना त्या ठिकाणी मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूपच समाधान वाटलं, कारण या ठिकाणी गरीब आणि कामगारांच्या मुली शिक्षण घेत असतात आणि अत्यंत हुशार अशा मुली ह्या शाळेमध्ये आहेत। इथला शिक्षक वर्ग आणि इथले मुख्याध्यापकांनी आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी बरंचसं या ठिकाणी सहकार्य केलं। आस्था सामाजिक संस्था ही नेहमीच चांगल्या कार्यासाठी सोलापूर शहरात व आजूबाजूच्या परिसरात नेहमीच अग्रेसर आहे। शैक्षणिक साहित्य म्हणा, गरीब रुग्णांना मदत म्हणा, अन्नधान्य वाटप म्हणा, ह्याच्यामध्ये आमची संस्था नेहमीच अग्रेसर आहे। या ठिकाणी ह्या मुलींना साहित्य देण्यामागचा उद्देश हाच आहे की आपल्या भारत देशामध्ये मुली घडल्या पाहिजेत, शैक्षणिक विषयामध्ये त्या अग्रेसर झाल्या पाहिजेत, शिकून पुढे गेल्या पाहिजेत, समाज सुधारला पाहिजे, आपला देश घडला पाहिजे। ह्या हेतूनेच आस्था संस्थेने ह्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता।